लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता। भाजप औरंगजेबाच्या वृत्तीचा असल्याची ठाकरेंची टीका। ठाकरेंच्या टीकेचा भाजपनं घेतला समाचार। सांगलीमध्ये महाविकास आघाडीतच वादाचा आखाडा। उद्धव ठाकरेंच्या सांगलीतल्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार, तर मेळावा शिवसेनेचा कोणी आलं तर फरक पडत नाही, ठाकरेंची भूमिका। बारामतीच्या रिंगणामध्ये सुनेत्रा उतरलेल्या असताना पार्थ पवार गायब। प्रचारामध्ये पार्थ पवार दिसत नसल्यानं बारामती चर्चांना उधाण। वसंत मोरे पुण्यातून अपक्ष लढण्यावर ठाम। पुण्याची निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही, भाजपला इशारा। कमळ हाती घेतल्यास राणांपासून दलित मुस्लिम दुरावणार, तर जातीचा बनावट दाखल्याचाही मुद्दा। राणांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून विनोद तावडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। महायुतीकडून विनोद तावडेंना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। उमेदवारीनंतर पंकजा मुंडेंच्या प्रचाराला सुरुवात। ही निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, बीडच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात जाणार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट। पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजय करणार, प्रचारासह विजयाच्या सभेला देखील येणार। बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी पार्क येथील मनसेच्या पाडवा मेळाव्याला पालिकेची परवानगी। 9 एप्रिलला होणार मनसेचा पाडवा मेळावा। महायुतीच्या वाटेवर असल्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष। वंचितसोबत चर्चा सुरू आहे। येत्या 2 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर होईल, काँग्रेस नेते नाना पटोलेंची माहिती। मराठमोळा ऋतुराज गायकवाडची धोनीच्या जागी वर्णी। चेन्नई सुपर किंग्सचं सोपवलं नेतृत्व। अभिजित अडसुळांनी घेतली बावनकुळेंची भेट। अमरावतीची जागा लढण्यास आनंदराव अडसूळ इच्छुक, तर नवनीत राणांच्या उमेदवारीला अडसूळ पिता पुत्रांचा विरोध। शिंदे फडणवीसांना गावबंदी केली पाहिजे। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। आरक्षणासाठी 1 दिवसांचं अधिवेशन घेऊन खेळी केली, प्रणिती शिंदेंचा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल। परभणी लोकसभेत भाजप 2 लाख मतांनी विजय होणार, त्यामुळे परभणी लोकसभेची जागा भाजपला द्यावी या मागणीसाठी आमदार बबनराव लोणीकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीमध्ये वाढ। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची बर्वेंना नोटीस, मला मात्र कोणतीही नोटीस आली नसल्याचं बर्वेंचं स्पष्टीकरण। काँग्रेसला पुन्हा एकदा राज्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता। काँग्रेस उमरेडमधील आमदार राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण। श्रीनिवास पवारांनंतर पवार कुटुंबातील आणखीन एक व्यक्ती अजित पवारांच्या विरोधात। पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांना पश्चाताप झाला असेल, शरद पवारांच्या बहीण सरोज पाटलांचं वक्तव्य। भावना गवळींनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक। बैठकीनंतर खासदार भावना गवळी काय निर्णय घेणार याकडे लक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। गुजरात, पंजाब, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील राज्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या। यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कृषी कार्यालयात ठिय्या। शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं संताप। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। किशोरी पेडणेकरांना 18 एप्रिलपर्यंत दिलासा। कोविड बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना दिलासा कायम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।